नमस्कार मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसांमध्ये केंद्र सरकारच्या सहकार खात्याने एक निर्णय घेतला। तो निर्णय म्हणजे महाराष्ट्रातल्या काही ठराविक 13 साखर कारखान्यांना 1900 कोटी रुपये केंद्र सरकारच्या सहकार खात्याने दिलेले आहेत आणि ते परत करण्याची हमी महाराष्ट्राच्या राज्य सरकारने केंद्र सरकारला दिलेली आहे। या निर्णयाचा लोकसंघर्ष पहिल्यांदा जाहीर निषेध करत आहे। यामध्ये फक्त सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार ह्याच्या मागे दडलेला आहे। कारण साखर कारखाने सहकारी तत्वावरती चालवून मग ते लॉसमध्ये दाखवून त्याचं लिक्विडेशन करून कशा पद्धतीने गैरव्यवहार झालेले आहेत गेल्या 20-25 वर्षामध्ये आणि ते NCPने केलेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि काल केंद्र सरकारने ज्या 13 साखर कारखान्यांना मदत केलेली आहे 1900 कोटीची, त्याच्यामध्ये 7 साखर कारखाने NCPच्या नेत्यांचे आहेत आणि 5 ते 6 साखर कारखाने भाजपच्या नेत्यांचे आहेत। म्हणजे आम्ही कष्ट करायचे, आम्ही सरकारला टॅक्स भरायचा आणि आमच्या टॅक्समधनं ही अशी काही ठराविक भ्रष्टाचारी नेत्यांची घरं भरायची। हा जो उद्योग केंद्र सरकारने राज्य सरकारबरोबर लावलेला आहे त्याचा निषेध आहे। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साखर कारखानदार किंवा साखर कारखाना चालवणाऱ्या सहकारी संस्था कशा प्रकारे शेतकऱ्याला फसवतात, तिथल्या कामगाराचे पगार देत नाहीत, बँकांचे पैसे बुडवतात, वर परत राज्य सरकारकडनं हमी घेऊन परत नवीन बँकांकडनं लोन काढतात, तेही बुडवतात। मग हे सगळे पैसे जात आहेत कुठं? आणि या सगळ्या विरुद्ध आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं। आज तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय आणि NCPच्या नेत्यांना 1900 कोटी रुपये साखर कारखाना चालवण्यासाठी परत देताय। आज तुमच्याकडे न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी पैसे नाहीयेत, आज तुमच्याकडे प्रशासन सुधारण्यासाठी पैसे नाहीयेत, आज तुम्ही प्रायव्हेटायझेशन प्रत्येक गोष्टीचं करायला लागलेले आहात, पण साखर कारखान्यांना सहकारी तत्वावरती चालणाऱ्या काही ठराविक नेत्यांच्या आणि BJPच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना मात्र तुम्हाला द्यायला 1900 कोटी रुपये आहेत। तर हा निर्णय रद्दबातल झालाच पाहिजे। यासाठी लोकसंघर्ष एक पत्र लिहिणार आहे आणि याचा जाहीर निषेध करणार आहे। तर मित्रांनो, हे जे सत्तेत असलेलं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार आहे हे फक्त आपल्या डोळ्यामध्ये धूळभेक करतंय। हे असे महत्त्वाचे निर्णय लोकांपर्यंत येत नाहीयेत आणि ते आणून देण्याचं काम हे लोकसंघर्षाचं कर्तव्य आहे। आणि म्हणून मित्रांनो, परत एकदा जाहीरपणे केंद्र सरकारने ज्या सहकारी साखर कारखान्यांना ठराविक 13 सहकारी साखर कारखान्यांना 1900 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याला राज्य सरकारने जी हमी दिलेली आहे त्या हमीला आमचा विरोध आहे, आमचा जाहीर निषेध आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।